मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतरही महायुतीतला नाशिक लोकसभेचा तिढा अद्याप सोडवता आलेला नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद मिटला असं वाटत असतानाच आता भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी पुन्हा यात उडी घेतली असून नाशिकची जागा भाजपला सुटण्याची मागणी केली जात आहे। त्यामुळे सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक महायुतीच्या अंतर्गत कलहामुळे अवघड झाल्याचं बोललं जात आहे। काय आहे घडामोडी नाशिकच्या आतापर्यंत घडलेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये कुठं पेच अडलेला आहे पाहूयात आजच्या जेएम विशेषमध्ये। उमेदवारीवरून सुरू असलेली चाचपणी आता ठाण्याच्या बदल्यामध्ये नाशिकची जागा भाजपला द्या असा नवा प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिल्याची चर्चा आहे। या प्रस्तावामुळे हा तिढा अधिक वाढल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। महायुतीच्या उमेदवारावरून राज्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला तो नाशिक लोकसभा मतदारसंघ। नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीला अवघे 20 ते 25 दिवस असताना आता उमेदवार निश्चित होत नसल्याने इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे। छगन भुजबळ यांनी उमेदवारी जाहीर करण्यात होत असलेले विलंब पाहता त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली। भुजबळांच्या माघारीनंतर देखील नाशिकच्या जागेचा तिढा सुटेल असं बोललं जात असलं तरीही भाजपाने नाशिकच्या जागेवर पुन्हा दावा सांगितलाय। त्यामुळे तिढा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। नाशिकच्या जागेवरून पुन्हा भाजपा ऍक्टिव्ह झाल्याने नाशिकमधील स्थानिक नेत्यांनी देखील विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या विरोधात थेट पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून तक्रार केलेली आहे आणि ही जागा भाजपालाच मिळाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे। भारतीय जनता पार्टीला नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा सुटावी। भारतीय जनता पार्टीला जागा सुटल्यावरच उमेदवार निवडून येईल, कारण भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार, 100 नगरसेवक, त्र्यंबकमध्ये सत्ता, जवळ कॅन्टोन्मेंट बोर्डात सत्ता, एवढी मोठी ताकद असताना आणि नरेंद्र मोदी साहेबांचा करिश्मा गॅरंटी, त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद मोठी आहे। म्हणून मी पक्षाकडे मागणी केली आहे की ही जागा भाजपला मिळावी। मी 3 वर्षापासून या मतदारसंघात फिरतोय, आता 18 दिवस राहिलेले, दुसरा उमेदवार फिरू शकत नाही। त्यामुळे मी सुद्धा सांगितलं की ही जागा उमेदवारी मला द्यावी। पण तुम्ही त्या पत्रामध्ये विद्यमान खासदार जे आपल्याच महायुतीचे आहेत त्यांच्यावरती गंभीर टीका केली आहे। 100% बरोबर आहे। हेमंत गोडसे 10 वर्ष मतदारसंघात फिरला नाही, 10 वर्षात एकही ठोस काम केलं नाही, लोकांपर्यंत पोहोचला नाही, त्या उमेदवाराला मतदानच मिळू शकत नाही। नाशिकची जागा हवी असेल तर ठाण्याची जागा द्या आणि जर ठाण्याची जागा हवी असेल तर नाशिकची जागा द्या असा प्रस्ताव भाजपाने दिला असला तरीही शिवसेनेमध्ये देखील उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे। विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट न दिल्यास पक्षाकडून आपण उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे, तसेच तिकिटासाठी आपण पक्षाकडे मागणी देखील केल्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले। त्यामुळे शिवसेनेमध्ये देखील उमेदवार संदर्भात अद्याप चाचणी सुरू असल्याचं दिसतंय। नाशिकच्या जागेवर निर्णय होण्यास त्यामुळे विलंब होतोय, तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतली। त्यामुळे हेमंत गोडसे यांनी आता निर्णयाचे स्वागत केले, सोबतच नाशिकच्या जागेसंदर्भात निर्णय लवकर घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली। तसेच आपापल्याच नाशिक मधून उमेदवारी मिळेल, आपल्यालाच मिळेल, आता आपापसातलेच जे वाद आहेत ते चव्हाट्यावर येऊ लागलेले आहेत अशी अपेक्षा देखील हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलेली आहे की त्यांनाच इथं तिकीट मिळणार आहे आणि अजय बोरस्ते हे देखील इथं इच्छुक आहेत। दोघांचंही काय म्हणणं आहे ऐकूयात। नाशिकच्या जागेसंदर्भातला तिढा गेले अनेक दिवसांपासून प्रलंबित होता। आता वेळ देखील कमी, आज 1 महिन्यानंतर मतदान त्या ठिकाणी होणार आहे। अद्याप हा तिढा सुटत नव्हता। मला असं वाटतं का त्यांनी निश्चित योग्य निर्णय महायुतीच्या दृष्टीने त्या ठिकाणी घेतला असं मला वाटतं, कारण वेळ कमी आहे। महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेत तर त्यांनी प्रचार देखील सुरू केलेला आहे, जवळजवळ त्याला देखील 3 आठवडे झाले आणि म्हणून आपण 1 महिन्यामध्ये लोकांपर्यंत सर्व विषय नेणं ही देखील एक मोठा परीक्षणाचा विषय असतो आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित योग्य वेळी त्यांनी योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला। शिवसेनेमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये एक वेगळा आनंद आहे आणि उत्साह सुद्धा आहे, कारण माननीय छगन भुजबळ साहेबांनी जो एक मनाचा मोठेपणा दाखवून माघार घेतली, त्यामुळे आता ही जागा शिवसेनेला सुटेल याबाबत काही प्रश्न उरलेला नाही। त्यामुळे आता प्रत्येक जण कामाला लागलेला आहे। आमच्या दृष्टीनं उमेदवार हे महत्त्वाचं नाही,
कारण उमेदवार हा शिवसेनेसाठी कायम धनुष्यबाण हाच असतो. शिवसेनेचं एक वेगळं जाळं त्या संपूर्ण मतदारसंघात पसरलेलं आहे. शाखा आहेत, बूथप्रमुख आहेत, शिवदूत आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली जी कामं आहेत ती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा आमच्या संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि मला खात्री आहे की ह्या 1-2 दिवसात उमेदवाराची घोषणा होईलच आणि ती झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण बघाल की लाखोंच्या मताच्या फरकाने आमचा उमेदवार हा निवडून येईल. नाशिकच्या जागेसंदर्भात लवकर निर्णय होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांनी थेट एक पत्रकार परिषद घेत आपली उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली. आपल्याला थेट दिल्लीतून नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढवण्यास सांगितले होते, मात्र राज्य पातळीवर याबाबत लवकर निर्णय होत नसल्याने आपण आपला उमेदवारीचा जो इच्छा आहे आणि आग्रह आहे तो मागे घेत असल्याचं भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. महाविकास आघाडीकडून उमेदवार देऊन अनेक दिवस लोटले असले तरी महायुतीचा मात्र उमेदवार जाहीर होत नसल्याने या गोष्टीचा फटका प्रचारात बसेल अशी भीती देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केली होती. काय म्हणाले होते पाहूयात. नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे. मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब, गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला, माझं नाव सुचवलं, आग्रह धरला, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. महायुतीमधील तीनही पक्षाच्या नेत्यांकडून नाशिकची जागा ही आमच्याकडेच राहील असं सांगितलं जात आहे. नाशिक लोकसभेची निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात असल्याने ही जागा जाहीर करण्यासाठी उशीर होत असल्याचंही सांगण्यात येत आहे. तरीही मात्र बंडखोरी किंवा इतर गोष्टींचा फटका बसू नये यामुळे महायुती नाशिकच्या जागेबाबत विचार करून निर्णय घेत आहे. मात्र या संदर्भातला निर्णय लवकरच होणं अपेक्षित आहे. याबाबत नाशिकचे आमचे प्रतिनिधी किरण गोटूळ अधिक माहिती देत आहेत. पाहूया. मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये तिढा हे अद्यापही कायम आहे. खरं तर नाशिकच्या जागेवर सुरुवातीला भाजपने दावा केल्याने शिवसेनेचे विद्यमान खासदार जे आहेत हेमंत गोडसे यांच्या अडचणी वाढलेले होते आणि त्यानंतर हे राष्ट्रवादीने नाशिकच्या जागेवरती दावा केला. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांनी नाशिकच्या या जागेवरती दावा केल्याने तिढा हे अद्यापही कायम आहेत आणि त्यामुळेच नाशिकच्या जागेवर अद्यापही निर्णय झालेला नाही आहे. पण मागच्या काही दिवसांपूर्वी भुजबळांनी अचानक नाशिकच्या लोकसभा मतदारसंघातून आपली जी उमेदवारी आहे ती मागे घेतल्यानंतर आता भाजप पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळतं. मागच्या 2 दिवसांपासून ठाण्याच्या ऐवजी नाशिकची जागा द्या अशा पद्धतीची मागणी भाजपने केल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे अद्याप नाशिकच्या जागेवरती महायुतीमध्ये हे निर्णय झाले नाही आहे. एकीकडे महाविकास आघाडीने प्रचारामध्ये ज्यात आघाडी घेतलेली आहे, जवळपास 2-3 आठवड्यापूर्वीच महाविकास आघाडीने आपला जो आहे तो उमेदवार इथे जाहीर केलेला आहे. जवळपास मागच्या 15-20 दिवसांपासून महाविकास आघाडीकडून हे जोरदार प्रचार हे नाशिकमध्ये करण्यात येत आहे. पण महायुतीचं मात्र अद्याप जे उमेदवार हे जाहीर झालेले नाही आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरती तिढा हे अद्याप कायम आहे. त्यामुळे नाशिकची जागा नेमकं भाजपला जातो का शिवसेनेला हे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने ठाणे मतदारसंघ कुणाला सुटणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. शिवसेनेलाच ठाणे लोकसभा मतदारसंघ मिळणार असल्याचा दावा सातत्याने केला जातोय. मात्र हा मतदारसंघ भाजपाला की शिवसेनेला यापैकी कुणाला सुटणार यावरून सस्पेन्स कायम आहे. दुसरीकडे मात्र लोकसभेसाठी इच्छुक असलेल्यांकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. या मतदारसंघामध्ये भाजपाच्या इच्छुकांनीही मोर्चे बांधणी सुरू केल्यामुळे ठाण्याच्या उमेदवारीबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालंय. या मतदारसंघातून शिवसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे तर भाजपाकडून संजीव नाईक, संजय केळकर यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला जाऊन पोहोचली आहे. ही जागा प्रथमतः शिवसेनेकडे ठेवणं हे त्यांनी प्रतिष्ठित केलं आहे. त्याचबरोबर जर ती आपल्या जागा आपल्या सेनेकडे आली तर ती जागा जिंकून आणणे हे त्यापेक्षाही त्यांच्यापुढे मोठं आव्हान आहे. त्यांच्यापुढे ती त्यांची प्रतिष्ठा आहे. त्यामुळे हे जे इच्छुक लोक आहेत शिवसेनेमधील इच्छुकामध्ये प्रताप सरनाईक आहेत, रवींद्र फाटक आहेत, नरेश म्हस्के आहेत
आणि महिला म्हणून मीनाक्षी शिंदे आहेत. ह्या सर्वांची कॅपॅसिटी किंवा सर्व हे लोक यांना किती जनाधार आहे हे कदाचित शिंदेसाहेब पाहत असतील. त्याचबरोबर हा इथला उमेदवार देताना, ठाणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार देताना त्या उमेदवार हा सर्वसामान्य सर्व लोकांना पसंतीत उतरला पाहिजे, त्याकडे ते क्वालिफिकेशन असलं पाहिजे. तो निवडताना जर त्यांनी घेतलेला निर्णय तो चुकला नाही पाहिजे, त्याची काळजी ते नेहमी घेतात. म्हणून ते उमेदवार जाहीर करत नाहीत. याला कारण हे आहे की ते टाकळी फुंकून पितात. त्यामुळे हे तर त्यांच्या प्रतिष्ठेची इलेक्शन आहे, त्यांच्या प्रतिष्ठेचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे अजूनपर्यंतही शिंदेसाहेबांनी ठाण्याचा लोकसभा उमेदवार जाहीर केला नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या स्पर्धेतून कोण कोण दावेदार आहेत आणि त्यांची दावेदारी आता बाद झाली, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ठाण्याच्या स्पर्धेतून कोण बाद झाला आपण ते पाहतोय. नरेश मस्के मुख्य प्रवक्ता शिवसेनेचे, संजय केळकर आमदार आहेत भाजपाचे आणि विनय सहस्त्रबुद्धे भाजपाचे नेता आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात जे उमेदवार होते संभाव्य, ते या रेसमधून जे बाद झालेले आहेत त्याची कारणे काय आहेत तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नरेश मस्के, अहंकार आणि उद्धटपणा हे प्रमुख कारण आहे या शर्यतीतून बाद होण्याचं. सोबतच गल्ली पल्लीकडे त्यांचा जनाधार नाही. संजय केळकर यांचं कारण म्हणजे पक्षाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. विनय सहस्त्रबुद्धे यांचं कारण बाद होण्याचं म्हणजे पक्ष तयार, मात्र शिंदेंकडून मतदारसंघाचा आग्रह केला जातोय. एकदा परत आपण पाहूयात ही बाद होण्याची कारणं काय आहेत. नरेश मस्के, अहंकार आणि उद्धटपणा हे एक प्रमुख कारण आहे त्यांचं या स्पर्धेतून बाद होण्याचं. सोबतच गल्लीपलीकडे नरेश मस्के यांचा जनाधार नाही. संजय केळकर यांचं या स्पर्धेतून बाद होण्याचं कारण म्हणजे पक्षाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. विनय सहस्त्रबुद्धे यांचं या स्पर्धेतून बाद होण्याचं कारण म्हणजे पक्ष तयार, मात्र शिंदेंकडून मतदारसंघाचा आग्रह केला जातोय. जे लोक ठाणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारीच्या स्पर्धेत होते ते कशा प्रकारे बाद झाले, ते बाद होण्याची काही कारणे आहेत ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय. 3 प्रमुख उमेदवार या स्पर्धेमध्ये होते, ते बाद झालेले आहेत. आजच्या जय विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.